तर नमस्कार मंडळी, आज आपण जात आहोत नाणेघाटला. आज ॲक्च्युली माझ्या मित्रांचा प्लॅन झाला की आपण जाऊया कुठेतरी ऑफ रोडिंगला, म्हणून आज मी आणि पहिल्यांदा बाईक घेऊन पण जातो आहे. बघू शकता ही बाईक आहे माझी आणि आम्ही दोघं म्हणजे टोटल आम्ही 4 जण आहोत आणि बघूया अजून कोण कोण येतो ते. तर आम्ही चाललो आता बाईक रायडिंगला. शेट यार, तो ब्लूटूथ पाहिजे होता, एक स्पीकर पाहिजे होता सोबत. So today we are going to Naneghat and journey is begin with Sandesh Bhagwat. इकडे आहेत आमच्यासोबत संदेश जरा एकदम हाय. आणि पुढे 2 आमचे पंटर आहेत, बबलू कुंभार आणि बाबू. बघूया तर नाणेघाटाचं कसं व्ह्यू असणार आहे. फर्स्ट टाइम जातोय दोघे पण. संदेश बाकी डिटेल देईलच तुम्हाला पुढे जाऊन. तर भेटूया पुढे. बरोबर समजलं. हाँ कुंभार साहेब, टाईट कर. जाऊ द्या जोडी. हाँ राहिला बबलू. आणि हे आमचे जयवीरू बाबू भाई. आणि एक गाडी राहिल्याच येते जरा एक्सिलेटर वाढवतोय तो गाडी. $52 मिनिट दाखवते. 52 मिनिट. हे आमचे बबलूभाई कुंभार. त्यानंतर सगळं साऊंड काढ. आता आपण आलो माऊली वडापाव सेंटर सरळगाव. इथं आपण थोडासा नाश्ता करून आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा वडापाव आणि समोसा आहे. तो आम्ही नाश्ता करून मग आम्ही परत निघालो पुढच्या प्रवासाला नाणेघाटच्या दिशेने.
मंडळी, आम्ही आलो आता इथं नाणेघाटमध्ये आणि बघू शकता तुम्ही माझ्यासोबत आहे माझा मित्र गोविंद, बबलू आणि त्याचा पोरगा. तर आम्ही आमच्या एका मित्राची वाट बघतोय. तुझा जीव जातोय, कुठे मरतोय काय माहिती का बसून. तो येईपर्यंत आम्ही वाट बघणार आणि नंतर आम्ही जाणार आहोत नाणेघाट. ह्या मार्गे ट्रॅकिंग आहे. हा नाणेघाटच्या बद्दल माहिती याच्या बोर्डवर दिलेली आहे. किती फूट आहे, गिरिदुर्ग. कुठे बबलू हबीबी कम टू मैं नहीं मानता. शॉर्ट व्हिडिओ. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in the. आता आमच्या ट्रॅकिंगला सुरुवात झालेली आहे नाणेघाटच्या. इथून जवळजवळ 2 तास आम्हाला ट्रॅकिंग करायची. इथून जवळजवळ म्हटलं 2 तास आपल्याला ट्रॅकिंग करायची आहे ना. 2.5 तास गाईडच्या नुसार 2.5 तास ट्रॅकिंग आहे. गाईड आपला कोण आहे? बाबूदादा. बाबूदादा गाईड आहे बघू आमचा. शकता बाबूदादा गाईड आहे. बाबूदादा प्रोफेशनल ट्रॅकर आहे. त्याकडे गव्हर्नमेंटचं प्रोफेशनल अप्रूव्ह केलेलं सर्टिफिकेट आहे. मला सांगू दे ना त्यांना, पब्लिकला लोकांना समजू दे. पण जेव्हा आपलं वाह क्या सीन है. वाह क्या सीन है. हा जे होईल हा कार्यक्रम बोलतोय. आपला 1.5 तासामध्ये आपला आहे यांना 2.5 तास. याच्याकडे कसं आहे, गव्हर्नमेंटचं अप्रूव्ह केलेलं सर्टिफिकेट आहे. ते टोक दिसतंय ना, नाणे टोक, तिकडे त्याने सर्वाय केलंय. मिस्टर बेस्ट तुम्हाला माहिती आहे, डिस्कवरी चॅनलवरती लागायचा. त्याच्यासोबत त्याने एक एपिसोड आहे, तुम्ही जाऊन डिस्कवरी चॅनलवरती जाऊन बघू शकता. बिअर बिल्स तुम्ही जाऊन बघू शकता. आपली लिंक आपण टाकलेली आहे चॅनल मध्ये, तुम्ही जाऊन बघा. सांग त्यांना. आता मी तुझ्याबद्दल सांगितलं 2 शब्द. एवढीशे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कम टू नाणेघाट. तो फिर जॉब छोड़ दूं. भिजून घेऊ. अरे तिकडं बघितलं का तू? बघून येऊया. ते बघून येऊया काय? चल ना बघून येऊ जरा. इथं छोटस असं मस्त पाणी अडवलंय. आता सध्या गडू पाणी आहे इथे. थोडीशी विश्रांती घेतोय आम्ही इथे. पोरं चालले ट्रॅकिंग. हा 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 शुजा सावकाश 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 पडशील. जय श्रीराम. बाबू वाले शूट करते. टाइगर आ रहा है भाई. टाइगर अभी तक जिंदा है. असंच केलं का तुम्ही त्यांच्यासोबत तिकडे जाऊन? मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. बड़ा हरामी हो बेटा.
यार जंगल में ये अपना बाबू भाई बेस बीस का एकदम खास बंदा। ये कौन है? कौन? तुम लोग सब ग्रुप वाले जाओ भाड़ में, हम चले पहाड़ में। ते बनवूया चला. हे इथे पाण्यासाठी केलेलं स्टोरेज आहे. त्याचं पाणी एकदम म्हणजे एकदम थंड आहे. आता तुम्ही बघू शकता हा कलर जो आहे तो ब्लॅक आहे, पण पाणी एकदम प्युअर काचेसारखं आहे बघा. हे पाणी आहे जे पूर्वीच्या काळी थकलेल्यांना हा पाणवठा होता, त्याचा आत्ता पण लोकही त्याचा लाभ घेतात. हा आम्ही ऑलमोस्ट आता 75% वर आलो आहे आणि इथून अजून आपल्याला इकडे वरती जायचं आहे. थोडीशी रेस्ट. इकडे इकडे ध्रुव, इकडे बघ. पण खालती अर्धा तासाचं अंतर आहे आणि तिकडून आम्ही एवढं सोडून हे इथे आलो. शेवटी महाराजांची मावळी. बघलो आणि आता काय माहिती नाही. आपण पोचलो आता कुठे? एकदम नाणेगाड्याच्या टॉपला. एकदम टॉपला पोचलो ना आता आपण. तुम्ही बघू शकता एकदम टॉप आहे. आणि इकडे आपण या ठिकाणी एकदम पोचलो. तिकडे हे आहे, त्या साईडला डोंगर दिसतो. झूम करतो. टोकाला दिसतो. वॉटरफॉलसाठी इथून वरती जावं लागेल. रिव्हर्स वॉटरफॉल इकडे आहे काय? आपण जे खालनं बघत होतो ते हेच आहेत ना हे सर्व? तो वाला, तो टोकावाला एकदम अमेझिंग आहे. आपले 2 माणसं कुठे गेले मग? रिव्हर्स वॉटरफॉल त्या साईडला आहे. रेंज आहे का बघ. रेंज आहे. नाणेघाट. नाणेघाटचा टॉप व्ह्यू. हे काय दाखवतायत काय किती नंबर ड्रोन उडते. त्याचा बापर बोलतो. जास्त ड्रोन उडवू नका, 2 उडतील. चला फिरत फिरत असं जावे तिकडे समजा. चला चला. इकडून या साईडून असा रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे थोडक्यात हवेच्या दिशेने, उलट्या दिशेने, म्हणजे हवा जशी जाईल तसं तो वॉटरफॉल आणि त्याचं पाणी हे पडत असतं. बघा हे क्लायमेट आत्ताचं इकडे. तुम्ही डायरेक्ट इकडे गाडी पण घेऊन येऊ शकता. इकडे अशा गाड्या पार्क आहेत. आणि आता हे 2 सेकंदात क्लायमेट चेंज झालं आहे. काय बोलायचं आहे? बोलायचं बोल. फ्रीडम आहे. फ्रीडम करतो ना तू परत. कंटिन्यू कर. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे किती धुकं आहे. अगदी म्हणजे अगदी 2 मिनटं पण नाही लागली क्लायमेट चेंज व्हायला. जवळ गेल्यावरच दिसतात पब्लिक. चलते रहो. महाराजांची मावळे चाललेत एकदम लाईनीत शिस्तीमध्ये. तर कुणाच्या तरवाल घुसत माहिती नाही. काढतो दाम. हा चालत राहा.
आलाय का ओके ओके हां झूम आउट करू का असा वाला घेऊ म्हणजे सगळं कॅप्चर होईल घे आता आम्ही कट कर. ओके आपण आलोय नाणेघाटच्या रिव्हर्स पॉइंटला जिथं पाणी हे हवेच्या प्रवाहाने फिरते. तर आता मी हा पुट्टा टाकणार आहे तो बघूया आपण किती वेगाने परत रिटर्न येतोय ते. ओके येस येतो चांगला फोटो. पाय घसरला आपण लगेच आधी नॉर्मल आहे म्हणजे लागण्याची शक्यता भरपूर हे बाबा खाली बघून आता माझ्या मागे तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ती इथे. आता आपण अशा ठिकाणी पोहोचलोय ना थोडा तरी पाय घसरला ना की लय मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे आलेला येऊ इच्छितो ना त्याला पण यायचं ना ज्यांना आपल्या स्कूटी यायचं कारण तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसं आहे थोडा तरी पाय घसरला ना काही होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपण हा नाणेघाट आहे. या साहेब या महाराज हे आमचे कुंभार महाराज ब्लॉगर आणि भाषण ठोकणारे नेते भविष्यातले काय करतात आता बघू. दिल्लीवर जातात की महाराष्ट्रात थांबतात. व्हॉट अ व्ह्यू. व्हॉट अ व्ह्यू. हा आमचा सर्वात छोटा ट्रॅकर आहे आणि जेव्हा आम्ही इथं रिटर्न जेव्हा येत होतो वरती तेव्हा धुकं काहीच नव्हतं, पाऊस पण नव्हता. पण आता तुम्ही बघू शकता धुकं कसलं आहे ते. दगडाला पकडून पकडून उतरवले. ध्रुव सांग सांग त्या टायमिंगला 2000 वर्षापूर्वी काय बोलले ते आपल्याला 2000 वर्षापूर्वी ना 2000 वर्षापूर्वी जे येण्या जाण्याचं दळणवळण साधन होतं ना त्या लोकांसाठी हे येण्या जाण्याचा रस्ता होता. हे बाबू वाय आणि आपली आपण अशा ठिकाणी बसतो. तुला माहिती आहे काय नाही